पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या गुन्हे शाखेत सूचना केल्या होत्या। प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने 10 मार्च रोजी नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 137/2024 भारतीय दंडविधान कलम 380 व इतर प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना प्राप्त केलेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी गुरुजी उर्फ गोपाल महाराज, मूळ नाव मेहुल संजय डोंगरे, वर्ष 31, राहणार दरेगाव, तालुका सिंदखेड राजा, या सिंदखेड राजा येथून ताब्यात घेतले। त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून 9,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। यात 3,50,000 एक पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH04GE 8310, 97,500 रुपये किमतीची एक बदामी आकाराची सोन्याची अंगठी 15 ग्रॅम वजनाची, 97,500 रुपये किमतीची एक चौकोनी आकाराची सोन्याची अंगठी 15 ग्रॅम वजनाची, 55,500 रुपये किमतीचे 81 नग सोन्याचे गहूमणी 10 ग्रॅम वजनाचे, 2,92,500 रुपये किमतीचा एक सोन्याचा गोफ 50 ग्रॅम वजनाचा, 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, असा एकूण 9,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल नाशिक रोड पोलीस ठाण्यास स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। 9/3/24 रोजी पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे फिर्यादीनामे रामदास सुदाम दोडके, राहणार भैरवनाथ नगर, नाशिक रोड हे पोलीस स्टेशनला आले व त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरी गोपाळ महाराज व त्याचा साथीदार हे आले होते व ते दूध आणण्यासाठी बाहेर गेले असता त्यांच्या घरातील नगदी रोख 21 लाख रुपये घेऊन गेलेले आहेत अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे कलम 380 भादेप्रमाणे दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक शहर व DCP क्राईम सर बच्छाव साहेब, ACP कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम युनिट 2ने समांतर तपास केला असता तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषक यांची मदत घेऊन सदरील आरोपींचा शोध घेतला, तसेच गोपनीय माहितीसुद्धा घेतली, पण आरोपी वारंवार आम्हाला चकमा देत पळत होते। शेवटी या आरोपींची बातमी मिळाल्यानंतर आम्ही जिल्हा बुलढाणा येथे जाऊन सदरील आरोपी गोपाळ महाराज यास दरेगाव, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथून स्विफ्ट कार सोबत ताब्यात घेतले व त्यास घेऊन पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे आणले असता त्यास त्याचे नाव गाव विचारले तर त्याने त्याचे नाव मेहुल संजय डोंगरे वय 31 वर्ष असे सांगून उर्फ गोपाल महाराज असे सांगितले व सदरील गुन्हा त्याने केल्याचे सांगितले। मग गेल्या मालाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले सदरील रकमेतून मी सोन्याचे दागिने विकत घेतलेले आहे, ते दागिने सध्या गाडीमध्ये आहेत असे म्हणून त्याने ते दागिने कारमधून पोलिसांना काढून दिलेले आहे। सदरील आरोपी हा सध्या पोलीस रिमांडमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन असून अधिक तपास चालू आहे। सदरील गुन्ह्यामध्ये आमचे युनिट क्राईम 2चे API जाधव साहेब, हवालदार काळे, ASI शेळके, नंदू नादेडीकर व आमच्या पूर्ण स्टाफने अतिशय मेहनत घेऊन सदरील आरोपींना अटक करण्यात काम केलेलं आहे। तसेच यातील दुसरा आरोपी नामे सदरील दुसऱ्या आरोपीचे नाव विचारले असता त्याने साबळे एवढे सांगितलेले आहे। याबाबत अधिक तपास चालू आहे। सदरील आरोपीकडून आम्ही स्विफ्ट कार 15 ग्राम वजनाची बदामी आकाराची सोन्याची अंगठी, पुन्हा दुसरी सोन्याची अंगठी,
पाच तोळ्याचे सोन्याची चेन व सोन्याचे गहूमणी 1 तोळ्याचे, सोन्याचा गोप 50 ग्रॅमचा, एक किमती मोबाईल 10,000 रुपयाचा, असा एकूण 9,03,000 रुपयाचा माल सदरील आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे व सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन नाशिक रोड हे करीत आहेत. कॅश स्वरूपात काही पैसे मिळाले का त्याच्यात? कॅश स्वरूपात सध्या आता पैसे मिळाले नाही. आम्ही अधिक तपास करत आहोत. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.